नमस्कार मैत्रिणींनो, तर पहा मी जे स्टिच केलेले आहेत, तर हे ब्लाऊज आहेत. तर पहा, तर खूप सुंदर असे मी स्टिच केलेले आहे. याची फिनिशिंग ही खूप छान आलेली आहे. तर प्रिन्सेस कट आहे पहा, हा गोल घेतलेला आहे, सिंपल डीप नेक. आणि ही फक्त त्याला प्रेस करायची आहे अजून. तर अशा पद्धतीने ह्याला इथं हे पहा, हे लटकन मी बनवलेले आहेत काठाचे, आणि ही नॉट ही बनवलेली आहे. तर हा एक वर्कचा एक ब्लाऊज आहे पहा, वर्कचा एक ब्लाऊज आहे हा. तर इथं ही खूप मस्त अशी स्लीव्जला लोटसची डिझाईन आहे, दोन्ही स्लीव्जला, आणि बॅक साईडला पण लोटसची डिझाईन आहे पहा. तर बॅक साईडला पहा अशा पद्धतीने लोटसची डिझाईन आहे. आणि कटोरी ब्लाऊज आहे हा, गोल गळा आहे पाठीमागं. बॅक साईडला तर अशा पद्धतीने आहे पहा. तर खूप सुंदर दिसत आहेत हे पण स्लीव्ज पहा. फक्त मी ब्लाऊजला प्रेस केलेलं नाही आहे, त्याच्यामुळं प्रेस राहिलेलं आहे. आणि ही पहा, हेवी साईजचं ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट आहे. तर ह्या साईडला मी ह्याची स्लीव्ज अशी बनवलेली आहे. इथं खाली ही लेस आहे, आणि ह्या साईडला इथं पण आपण स्टोन लेस त्या कस्टमर लावणार आहेत. आणि बॅक साईडला अशा पद्धतीने डिझाईन आहे पहा. डिझाईन म्हणजे खड्यांची स्टोन वर्क आहे, बोटनेक आहे, फ्रंटला प्रिन्सेस कट आहे पहा. हेवी साईजचा आहे ब्लाऊज. आणि हा तर खूप सुंदर कलर आहे पहा, मस्त थ्रेड वर्क आहे ह्या ब्लाऊजला. हे पण हेवी साईजचं ब्लाऊज आहे. आणि अशा पद्धतीने मी ही रेडीमेड लेस लावलेली आहे, नॉट लावलेली आहे, नॉर्मल छोटेसे लटकन बनवलेले आहेत, कारण याचं कापड शिल्लक नव्हतं. हे पहा, खूप सुंदर अशी ह्याच्यावरती थ्रेड वर्क आहे, खूपच मस्त. आणि सिंपल असा गोल गळा, चौकोनी घेतलेला आहे. आणि खाली तर थोडीशी ही लेस उरली होती, तर ही तर लावून दिली. हा ही खूप छान दिसतोय पहा, प्रिन्सेस कट खूप मस्त दिसतोय. हा पण स्टिच करून झालेला आहे, फक्त आता मी ह्याला प्रेस करायची बाकी आहे. तर अशा पद्धतीने मी हे 3-4 ब्लाऊज रेडी केलेले आहेत. तर पहा, हा एक ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजला इथं मी ह्या साईडला अशा पद्धतीने लेस लावलेली पहा. गोलगळा सिंपल, आणि ही नॉट आहे रेडीमेड. पाठीमाग असा गोट केलेला आहे, प्रिन्सेस कट आहे हा पण स्लीव्ज. चला मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर हे पहा, इथं मी असं हे केलेलं आहे, काजे केलेले आहेत पहा ह्या ब्लाऊजला. तर ब्लाऊजला हे कापड वगैरे फिसकत नाही आपण ज्यावेळेस हुक लावू त्यावेळेस. तर खूप सुंदर असे हे काजे रेडी झालेले आहेत. अजून एका ब्लाऊजला पण केलेले आहेत. तर मी शक्यतो अशा पद्धतीने काजे बनवते, अस्तरचंच लावते हे कापड. पण ह्या कस्टमरला असे थ्रेडचे पाहिजे होते, मग मी थ्रेडचेच केलेले आहेत. हे पहा, पण थ्रेडचेही खूप छान दिसत आहे, ते पहा, खूप मस्त दिसत आहेत. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर, लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.